येथील पंचवटी चौकामध्ये शुक्रवारी रात्री 8 ते 9च्या दरम्यान तब्बल 25 किलो जिलेटिन कांड्यासह 200 नग डेटोनेटर पोलिसांनी जप्त केले होते. सदर प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती. तिवसा ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली होती, तर या प्रकरणातील 2 आरोपी मात्र फरार झाले होते. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसांसमोरून संशयितरित्या एका दुचाकीवर 2 युवक अतिशय वेगाने जात असताना त्यांच्याजवळ मद्य असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता सदर आरोपींनी त्यांच्याजवळील जिलेटिन व डेटोनेटरने भरलेली पिशवी सोडून पळाले होते. पोलिसांनी ती पिशवी पोलीस स्टेशनमध्ये जमा करून त्याची माहिती वरिष्ठांना दिली होती. पोलिसांनी पळालेल्या युवकांची माहिती घेतल्यानंतर सदर युवक हा तिवसा नजीकच्या सातरगाव येथील सुमित अनिल सोनवणे असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सदर आरोपीला रात्रीच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने 25 किलो स्फोटके डेटोनेटर हे वरुड तालुक्यातील करजगाव लोणी येथील अंकुश लांडगे याला विकल्याची कबुली दिली व तो नेहमीच विहिरी फोडण्यासाठी जिलेटिन व डेटोनेटर विकत नेत असल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी सुमित सोनवणे याच्या कबुलीवरून अंकुश लांडगे याच्याकडे मोर्चा वळविताच त्याची चाहूल लागल्याने 2 आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेऊन करजगाव येथून अंकुश लांडगे व संदीप पातुरकर या दोघांना उशिरा रात्री अटक केली आहे. यातील आरोपींची संख्या 3 झाली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात PSI विजय गराड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांभुरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील केवतकर, नायक पोलीस शिपाई यशवंत दाभने, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, राहुल सोलव तसेच सायबर सेलच्या सरिता चौधरी यांनी केली आहे. रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा.